सम्राट स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून पुण्यामध्ये सेना केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि त्या ठिकाणी सेना केसरीचा बहुमान मिळवणारे गुंडा पटेल आज या मैदानासाठी उपस्थित झाले। शबास वाह। डॉक्टर कोरके सर हाड तज्ञ कोरके डॉक्टर अकलोज यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी या मैदानासाठी दिले। धन्यवाद कोरके डॉक्टर। खरोखर महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानला जखमी पैलवानला तंदुरुस्त करण्याचं काम कोरके डॉक्टर यांच्या माध्यमातून झालेलं आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे पैलवान अकलूजला येतात कोरके डॉक्टर का। चला नंबर 2 चे पैलवान हर्षद सरगे, प्रकाश बनकर आद्या एक तगडी कुस्ती चालू आहे। दोन्ही पायाला निकॅप लावलेला महारुद्र काळे किरण कोरके आहे का आणि समोरचा वैभव माने अशी कुस्ती चालू आहे। नामदेवनाना वाघमारे या कुस्तीसाठी पंच आहे। भव्य आणि दिव्य असं मैदान अंतिम टप्प्यात आलेल्या शेवटच्या 2 कुस्त्या राहिलेल्या। खरोखर हे देवकार्य आहे, हे देशकार्य आहे, हे धर्मकार्य आहे। का जगायचं आणि कशासाठी जगायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय जोपासायचं, संपूर्ण आयुष्यभर या लाल मातीत आयुष्य घालवण्याची गदा या गावाला आणली। युवराज केचे पैलवान कुस्ती निवेदन क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान अतिशय उल्लेखनीय आहे आणि श्रीनिवास इनामदार आदर्श शिक्षक पुरस्कार या चौघांचा बळीराजा पुरस्काराने सन्मान होईल। संपत बळवंत मग 2000 रुपये आग लावण्याचा प्रयत्न 2000 या चौघांना विनंती आहे आपण आखाड्यामध्ये जायचं आहे। दत्ताभाई यांना विनंती आहे पुरस्काराची तयारी सुरू करा। सगळ्या पैलवानला तडवून जरी पैलवान ठेवला तर तो मोठा होता, कोंबडा दाखवून ठेवलं तर तो पाक देणारच आहे। पकडीशिवाय मोठा पैलवान होत नाही, किती बी खाया का। पकडीशिवाय मोठा पैलवान होत नाही। रोज दाढी मोडल्याशिवाय नीट दार समजायला येत नाही। नीट सारं वडायचं असलं तर पीक चांगलं येतंय। कसं तरी नीट सारं इकडं ना पोरगा कुलला चालत नाही। निबार लाहोर असला शेवटला हत्यार कारी। बैलका चांगला बैल चांगली, मेंढका चांगला मेंढरा चांगली। जा आणि चला धडा होता आम्हाला। चला म्हणणाराची शीते, जा म्हणणाराची नाही। जा म्हणणाराचे बाद कडच निवत जा। मी गावातला कारभार गड्याने जायचं, बसायचं, संध्याकाळी पगार द्या। चला म्हणणार गड्याबरोबर जाणार, रोज दाबात शेतात काम करणार, गड्याबरोबर बसणार मी थोडासा। मी मालक आहे त्याचं सतत चांगलं। बारा वाजता रात्रीचं 1:30 वाजता दादाला त्या पटीत इचका झाला तर दादाचं मित्र कोण होत 1:30 वाजता जाऊ शनी इचका येचायला। एक मांजर 2 कुत्री नर मादी बहीण भाऊ। मांजरानं बघून याचं इचू काटाय का कुठं येऊन मांडीवर बसायला आणि दादाने इचका वाढायला कुत्री इकडे तिकडे 2 बस। दादा वड्यातला पलीकड चाललं तर मांजर सुद्धा पाऊण वड्यातला पड्याल तोंडापुरतं तोंड लावायचं। मग त्या ताटात काहीतरी दूध ठेवायचं, कब्बर अर्धा कप, एवढंच प्रेम मांजरीला लागल्या। कुत्र्याला सुद्धा तसंच। संध्याकाळी आलं मोटरसायकल उतरलं का दोन्हीने वास घ्यायचा का गोंधळायचं दोन्ही नरमादी। दादा लवकर झोपला तर कुत्रा लवकर उशिरा झोपला तर कुत्रीनं सारखा येडा घालायचं, मग बळच पाय त्याला झोपायचं। असं आमचं दादा होत। पवटी पडली शेणाची कडलारा
शेत सगळी नीटच केली हो 3 वर्ष 3.5 कोटी रुपये घालवले. विजय दादा आणि रणजित दादा त्यावेळेला एवढे पैसे गेले. दिवसभर ट्रॅक्टर कोल्हापूरचे 30 आणले डम्पिंग आपल्याकडे नव्हती. कोल्हापूरच्या आखाडे पट्ट्याची शिट्टी माझ्या आहे दादा असं नाराज होऊन गेलं घरला. कुठलं तरी बघतून काहीतरी करतो. आज आम्ही 4 एकर केले. तुमचे 4 एकरात किती टन आहेत? 200 आम्हाला बास करतो. केला 3.5 फूट 4 फूट सरी ऊस लावले. लोक बघायचे हे आहे एक डोळी पद्धत आहे. आणि 2.5 एकराला दिवसभर आणि रात्रभर फुली कटावर हाताने दाणे धराची उभा राहा. रात्र आणि दिवस मग दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या पटीत आहे की मी असंच केल्यानंतर 2.5 एकरात सकाळी 7ला मोटर 10ची चालू केल्यावर संध्याकाळी 2.5 एकर दिवस लोक जिकडली तिकडली बघायला ऊस बहरला. आणि ऊस नेहमी आपल्या इकडला 8व्यात पडावा. वारा असता 8व्या 9व्यात. डबल उत्पन्न पडलेला अर्धा सुद्धा उभा राहिलेलं 1 पट 1.5 पट. ऊस तोडायला सुरुवात केल्यावर 4 एकरात 365 टन ऊस निघाला. शाबास दादा म्हणला काय गडी लई चांगला आहे, लई चांगला आहे. जिकडं बघल तिकडं आकड सरी, जिकडं बघल तिकडं आकड सरी. अशी शेती केली. दिवसभर आहे डिझेल द्यायचं 150 रुपये संध्याकाळी मांडा दिवसावर त्या ट्रॅक्टरचं एवढं पैशाला महत्व. आज तासाला 500-700 डम्पिंगला. आणि एक डम्पिंग भरायला जीसीपीला 200 रुपये. आमच्यासाठी रक्त ओकले शेतीत दादा. आणि मलाही लय मारलं कुस्ती करत असत. लय मारलं. कुस्तीसाठी मारलं. खायचं त्या काळात होतं तसं आज नाही मिळत खायला. हाताला एकलंगी घातलेली आहे, घुटना ठेवलेला आहे. 3 वर्षात पहलवान केलं मला. 3 वर्षात मी त्यांना जास्त पडलो. लयच मारलो. घडवलेले ओबड धोबड दगड पण टाकी लावली गावड्यानं. चेहरा करताना बसला छातीवर, छाती करताना पोटावर, पोट काढताना मांड्यावर, मांड्या काढताना पिंडरीवर, तिथून खाली सगळं रूप दिसायला गेलं. शाबास काय दगडाचं रूप झालं टाकी लावले हो. आणि मग सांगणार असं हो घुटना वैभव माने आक्रमक मूड मध्ये. पुढल्या पैलवानला कॉल करा. हर्षवर्धन सरगीर पैलवान महाराष्ट्र केसरी आणि पैलवान प्रकाश बनकर. चला आणि 2 नंबरची कुस्ती लागायच्या अगोदर अर्जुनवीर काकासाहेब पवार, महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब नाना मगर, युवराज केचे आणि श्रीनिवास इनामदार सर. कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजींचा पट्टा आणि पंच म्हणून महाराष्ट्रभर परिचित अकलूजचं वाघमारे फेक घराणं नामदेव नाना वाघमारे वस्ताद शिवनेरी पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि वाढदिवस साजरा केला जातोय महाराष्ट्राच्या कुस्तीच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर. कर्म जिनके अच्छे है, किस्मत उनकी दासी है, नियत जिनकी साफ है, घर में मथुरा काशी है. असे मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी वाहते. अनेकांनी छोटी मोठी देणगी दिली पण मोठ्या मनानं
ती देणगी घेऊन मग 2-3 हजार टन ऊस जातो की जाता भैया. जन्मताच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय तुम्ही. तुमचं भाग्य समजा राव सारखा बाप मिळाला. कुठाय लक्ष्मी म्हणजे आप्पाची इस्टेट संपूर्ण महाराष्ट्राला उघडी तिजोरी आहे. काय आप्पा हा तेव्हा मान हल्ली. चला की पैलवान प्रकाश बनकर. ओ ओ ओ घुटना दोनों बच गयो. दो मत झाली गदा आणली गदा. गदा हा त्याचा मोठी कुस्ती लागायच्या टायमाला घेतो. वाह आप्पाचा विषय लय हार्ड आहे. टाळ्या करा की टाळ्या. वैभव माने त्याचं नाव आहे. प्रत्येक विश्रांतीनंतर तालुक्याचा भूमिपुत्र कुस्तीमध्ये जोरदार एंट्री करतोय. गौतम बाबा मानेंचा पुतण्या